हाताचा हा गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी आणि जोवेली क्रिकेट संघाचा एक हिरा फलंदाज करण धुळे फलंदाजीचा नमुना पेश करतील आपल्या संघासाठी। चला लेट्स प्ले, सामना चालू होतोय। उजव्या हाताचा गोलंदाज एक 20-25 पावलांचा रनअप, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी। सुंदर फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरळ जाईल, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। एकच धावेने धावसंख्या वाढली, एक धावेने धावसंख्या वाढतीये, संघाचं खातं खोलतंय, करणचं खातं खोलतंय, धावसंख्या वाढतीये 1 न, बिनगडी बाद 1। मिलिंद चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। एक ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, त्याला हलक्या हाताने खेळला, लॉंग ऑफच्या दिशेनं एक धावेने स्ट्राइक चेंज होताना पाहायला मिळेल आणि स्ट्राइकवर फलंदाज असतील। ओके, चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये घुसला, कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला अंदाज नाही येते। फलंदाज पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिरावलेली, बिनगडी बाद 1। काहीशी सावध सुरुवात करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत। विवेक गायकवाड काहीशी सावध सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत। पाहूया मिलिंदचा पुढचा चेंडू, उजव्या हाताने गोलंदाजी करतील विवेकसाठी। चांगला चेंडू, तितका चांगला फटका, एक दमदार प्रहार पाहायला मिळतोय। लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सरळ जाईल सीमा पार, चौकार। धन्यवाद डीजे। एक चांगला प्रहार पाहायला मिळाला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सरळ सीमा पार झाला। 4 धावांनी धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली 5। चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो विवेक। तदनंतर मिलिंदचा पुढचा चेंडू, सामना करतील विवेक। सुंदर चेंडू, फलंदाज त्या ठिकाणी चकताना पाहायला मिळत आहेत, थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले। चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता झाली, कुठल्याही प्रकारे धावसंख्या वाढताना पाहायला मिळत नाहीये। धावसंख्या होतीये 5, बिनबाद 5। काहीशी सावध, काहीशी अभ्यासपूर्ण सुरुवात या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत दोनही उभय सलामीवीर। मिलिंद यांचा पुढचा चेंडू, सामना करतील विवेक। सुंदर फटका, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून सरळ चेंडू जाईल कव्हरच्या डोक्यावरून, चौकारासाठी। 4 धावांनी धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल। धावसंख्या होतीये 9, बिनगडी बाद 9। दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी। सुंदर फटका, ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, त्या ठिकाणी फलंदाज मोठा फटका खेचण्याच्या नादामध्ये, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कुठल्याही प्रकारे धावसंख्येत वाढ नाही, धावसंख्या स्थिरावलेली। धावसंख्या झाली 9, बिनगडी बाद 9। काहीशी चांगली, काहीशी सावध, काहीशी अभ्यासपूर्ण या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळाली। बिनगडी बाद 9। मिलिंदनं पहिलं षटक हाताळलं, चांगलं षटक हाताळलं गेलं। स्लॉकच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या गेल्या, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं गेलं। दोनही संघांना, दोनही सलामीवीरांना या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे। ओबी 11 संघाचे पॅकर दीपकजी पेंडुरकर साहेब यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांस 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे दोनही सलामीवीरांसाठी। सुवर्ण संधी, षटकाच्या पहिल्या चेंडू पासून या ठिकाणी दोनही फलंदाजांना एटीएम ओपन केलं जातंय। संघाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय मान्यवरांच्या मार्फत। मान्यवरांचे आभार असतील। तदनंतर गोलंदाजीचा भार सांभाळतील गुरवली संघाकडनं। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी हाताळतील गोलंदाज। गोलंदाज नितेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतील। उजव्या हाताने गोलंदाजी करतील उंचपुरे गोलंदाज। 20-25 पावलांचा रनअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पाहूया पहिला चेंडू, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लेग साइडच्या बाउंड्रीवर पाहायला मिळालं। पहिला झटका बसतोय जोवेली संघाला।
करंदुळेच्या माध्यमातून एक पहिला मोठा धक्का बसतोय जोवेली संघाला आणि पहिला गडी बाद होतोय जोवेली संघाचा 9 धावांवरती एक बाद 9 अशी काहीशी संभ्रमावस्था काहीशी सावध सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी पहिला झटका बसतोय जोवेली संघाला करणच्या माध्यमातून पहिला मोठा धक्का बसतोय करणची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी येतील अजय अर्थातच जोवेली गावचा कृष्णा उजव्या हाताचा हा फलंदाज आम्ही त्यांना नेहमीच फलंदाजी करताना पाहिलंय चांगली फलंदाजी करण असतील अजय असतील विवेक असतील सातत्याने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी आपण करताना त्यांना पाहायला मिळतोय पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक प्रगतीवर असताना या ठिकाणी गोलंदाज नितेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले हाफ ट्रॅकर प्रकारचा चेंडू टाकला गेला काहीस पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू फटका फसला आणि बाद झाले कारण तदनंतर अजयसाठी पहिला चेंडू आणि पहिलाच ब्लास्ट येतोय अजयच्या बॅट मधनं लॉंग लेग बाउंड्रीच्या वरून चेंडू सरळ सीमा पार होतोय षटकार धन्यवाद धन्यवाद डीजे मी म्हटलंच होतं अजय हा एक चांगला फलंदाज आहे अजय हा एक शैलीपूर्ण फलंदाज आहे टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूचा सरळ अंदाज घेतला आणि चेंडू सरळ लेग साइड दिशेने लेग साइड बाउंड्रीच्या वरून सरळ सीमा पार पाठवला पहिला चेंडूचा सामना केला आणि चेंडू सरळ सीमा पार झाला 6 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय 6 धावांनी संघाचं धावसंख्या वाढवतोय धावसंख्या जातीये 15 तदनंतरचा पुढचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कटावला गेला पंच या ठिकाणी घोषित करताय चेंडू सरळ सीमा पार झालाय 4 धावा या ठिकाणी वाढतात 4 धावांनी धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल धावसंख्या होती 19 एक गड्याच्या मोबदल्यात सुरुवातीला काहीशी सावध सुरुवात केली तदनंतर दुसऱ्या षटकांमध्ये नितेशच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बळीगारात झाला तदनंतर मात्र अजय फलंदाजीस आला 2 चेंडूंवर 10 धावा वसूल केल्या 10 धावांच्या माध्यमातून धावसंख्या भरकन वाऱ्याच्या वेगाने वाढली 19 रिव्हर्सचा अटेम्प्ट सुंदर फटका ऑफसाइडच्या बाउंड्रीच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय सीमा पार एक दमदार प्रहार चौकार धन्यवाद डीजे एक अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानावरती धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढताना पाहायला मिळते धावसंख्या होती 23 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नितेशचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर असताना षटकातील काही चेंडू शिल्लक असतील उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय नितेशच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेताना अजय अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी आपल्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये वाढ करताना पाहूया पुढचा चेंडू सुंदर चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं एक षटकार खेचला तदनंतर एक चौकार खेचला तदनंतर मात्र एक टॅप करून हलकासा 1 धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न केला गेला ती धाव पूर्ण केली गेली 1 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल धावसंख्या वाढतीये धावसंख्या होतीये 24 एक गड्याच्या मोबदल्यात नितेशच्या षटकातील काही चेंडू शिल्लक नितेश सामना करतील विवेक साठी पुढचा चेंडू एक मोठा ब्लास्ट लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून चेंडू सरळ जाईल सीमा पार दमदार प्रहार षटकार धन्यवाद डीजे सुरुवातीचं पहिलं षटक पाहिलं पहिल्या षटकात मिलिंदच्या 9 धावा आल्या तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती करणची विकेट या ठिकाणी मिळाली परंतु त्याच्या जागेवरती जो अजय मैदानात आला अजयनं एक षटकार खेचला तदनंतर चौकार खेचला आणि एक षटकार आपण पाहिला विवेकच्या फलंदाजीमधनं धावसंख्या भरकन वाढली 21 धावांचं एक महागडे षटक टाकलं गेलं नितेशच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये धावसंख्या 30 धावांवर गेली 15च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या होताना पाहायला मिळते धावसंख्या 30 एक गड्याच्या मोबदल्यात जोवेली संघाचा या ठिकाणी
अर्थातच जोबेली संघाची रन मशीन विवेक गायकवाड आणि अजय धुळे दोनही फलंदाज फलंदाजीची या ठिकाणी धुरा सांभाळताना आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेताना धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढवताना पाहायला मिळतात. प्रदीप वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतील. उजव्या हाताचा हा सुद्धा गोलंदाज एक 20-22 पावलांचा रन वेगवान गोलंदाजी करण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू टाकला गेला एक धावेसाठी. धावसंख्या एक धावेने वाढणार 31 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रदीप क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करताना उजव्या हातानं ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना प्रदीप पाहायला मिळतील. सामना करतील विवेक. हा चेंडू मला वाटतं बॅटची इनसाइड एज घेऊन त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षकांचा, परंतु झेल या ठिकाणी धरणीला दान केला जातोय. विवेकला जीवदान मिळतंय. पाहूयात विवेकला पहिलं जीवदान या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय. विवेक हा एक नावाजलेला फलंदाज आहे. अनेक मैदान गाजवलेला हा फलंदाज, त्याला मिळतंय जीवदान. पाहायला मिळेल किती या ठिकाणी नुकसान गुरवली संघाला विवेकच्या झेलचं या ठिकाणी होणार आहे. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. बॅटची मला वाटतं इनसाइड एज घेऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारे धावसंख्या वाढ नाही. बघूया प्रदीपचा पुढचा चेंडू. सामना करतील विवेक. सुंदर चेंडू, तितकाच चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु थोडेसे फंबल झाले. चेंडू पर्यंत पोहोचले. जवळजवळ सर्व ग्राउंड त्या ठिकाणी कव्हर केलं गेलं होतं, परंतु झेल घेताना मात्र थोडीशी नजर हटली. दुर्घटना घडली. या ठिकाणी दुसरं जीवदान मिळतं विवेकला. नशिबाचा खेळ आहे क्रिकेट. दोन झेल या ठिकाणी सुटल्यानंतर अजूनही विवेक मैदानावरती सलामीसाठी आल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती अजूनपर्यंत अबाधित फलंदाजी करताना विवेक. प्रदीपचा पुढचा चेंडू. सामना करतील अजय. अप्रतिम फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल सरळ. वन बाउन्स सीमा पार. पंच या ठिकाणी आम्हाला इशारा करताय. चेंडू सरळ जातोय सीमा पार. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये एक गड्याच्या मोबदल्यात 36 धावा. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीवर असताना अजय जसा मैदानात आला तसा धावांचा ओघ मैदानात सुरू झाला. एक षटकार 2 चौकारांच्या मदतीनं अजय वैयक्तिक खेळतोय. 20 धावांवरती. प्रदीपचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट या ठिकाणी पाहायला मिळाला. एक दमदार प्रहार लेग साइड बाउंड्रीच्या वरून सरळ चेंडू. लेफ्ट हँड झाल्यानंतर जी काही लेग साइडची बाउंड्री तयार झाली तिच्या सरळ चेंडू डोक्यावरून जातोय सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजय फलंदाजीस आल्यापासून या ठिकाणी धावांचा ओघ वाढताना पाहायला मिळाला. वैयक्तिक 26 धावांवर अजय फलंदाजी करताना. वेदा 11 केडीएच वाघविलीवाडा आणि सोनारपाडा दोनही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेदा 11 केडीएच वाघविलीवाडा वर्सेस सोनारपाडा या दोन उभय संघांमध्ये आपण पुढचा सामना पाहणार आहोत. दोनही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. जाऊया मैदानावरती. चौथा षटक प्रगतीवर असताना काय बोलले गोलंदाजी करतोय स्वप्नील. या ठिकाणी एक लेग साइडच्या बाउंड्रीवरून सरळ चेंडू जाईल सीमा पार. विवेकच्या बॅट मधून आलेला हा दमदार प्रहार. षटकार. धन्यवाद डीजे.
दोन झेल सुटल्यानंतर या ठिकाणी महागडा ठरत असताना विवेक गुरवली संघासाठी सुंदर फटका पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने सरळ चेंडू होईल, वन बाउंस सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. धावा वाऱ्याच्या वेगाने वाढताना पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली 54. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नीलचा हा चेंडू लेग साइडच्या वरनं मारण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डला कव्हर करण्याचा, इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॅटची एज घेतली गेली. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लेग साइडच्या दिशेने आला. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धावेवर समाधान मानावं लागतं विवेकला. स्वप्नीलच्या चेंडूचा सामना करील अजय जासा मैदानात आला. धावांचा ओघ सुरू झाला. या ठिकाणी धावसंख्या वाढवण्याचं काम केलं गेले दोन्ही उभय फलंदाजांच्या माध्यमातून. स्वप्नीलचा हा फटका अप्रतिम फटका, हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला सरळ सीमा पार धाडलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून सरळ चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजे. मी पहिलेच आल्याच म्हणालो होतो, अजय हा एक अप्रतिम फलंदाज आहे. चौफेर फलंदाजी करण्यात पटाईत, अर्थातच चारही दिशेला मैदानाच्या 360 फलंदाजी करणारा हा फलंदाज, ज्याच्या माध्यमातून आपण पुलचे फटके पाहिले, रिव्हर्स अटेम्प्ट पाहिले, लॉंग ऑनच्या दिशेने फटके पाहिले, लॉंग ऑफच्या दिशेने फटके पाहिले. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना अजय या ठिकाणी आपल्या संघासाठी आपल्या वैयक्तिक धावसंख्या वाढवताना सुंदर फटका पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधनं फाईन लेग बाउंड्रीच्या वरून चेंडू सरळ जाईल पुन्हा एकदा सीमा पार. पंच आम्हाला इशारा करतायत चेंडू 4 धावांसाठी आहे. पुन्हा एकदा 4 धावा वाढतायत. 4 धावांनी धावसंख्या वाढते. निर्धारित 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या झाली 65 धावा. निर्धारित 4 षटकांमध्ये या ठिकाणी जोबेली संघाने उभ्या केल्या. अजयच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी तसेच विवेकच्या माध्यमातून एक चांगली खेळी खेळली गेली. 65 धावा 4 षटकांमध्ये या ठिकाणी उभ्या केल्या गेल्या आणि 65 धावांचं निर्धारित 4 षटकांमध्ये लक्ष असणारे गुरवली संघासमोर वेदा 11 वेदा 11 केडीएच वाघविलीवाडा तसेच सोनारपाडा दोनही संघांचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधावा. तत्पूर्वी आपण सामना फलंदाजी पाहिली. जोवेली संघाची एक चांगली फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला गेला. एक चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी मैदानावरती पाहिलं. निर्धारित 4 षटकांमध्ये 65 धावा बनविल्या आणि 66 धावांचं आव्हान असणारे गुरवली संघासमोर 4 षटकांमध्ये अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. आपल्या नावाला, आपल्या प्रतिमेला, आपल्या मोठ्या प्रतिमेला या ठिकाणी साजेशी फलंदाजी करताना पाहायला मिळाले. जोवेलीचा संघ फक्त 1 गड्याच्या मोबदल्या 4 षटकांमध्ये 65 धावा बनविल्या आणि 66 धावांचं आव्हान गुरवली संघासमोर असणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये हे आव्हान कसं पेललं जाईल मित्रांनो, आव्हान नक्कीच मोठं आहे, परंतु गुरवली संघ तितकाच नावाजलेला आहे. गुरवली संघांमध्ये चांगले फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे मित्रांनो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निर्धारित 4 षटकांमध्ये आव्हान नक्कीच मोठं आहे. 65 धावा बनविल्यात. 66 धावांचं आव्हान आहे. 66 धावांचं आव्हान असणार आहे, परंतु प्रयत्न केले तर विजय नक्कीच आपला असतो. प्रयत्न करा, प्रामाणिक खेळत राहा. विजय हा तुमचाच होणार आहे. विजय हा चांगल्या खेळाचा होईल, विजय क्रिकेटचा होईल. हे आव्हान कशा पद्धतीने पेललं जाते. निर्धारित 4 षटकांमध्ये 65 धावा करायच्या गुरवली संघाला. फलंदाजीचं कसं प्रदर्शन असेल, गोलंदाजी कशी केली जाईल, मैदानावरती कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय, याचं धावतं वर्णन करतील आमचे सहयोगी समालोचक. एक गोड आवाज, खरवई गावचं एक समालोचन क्षेत्रामधलं मोठं नाव ओमकार तेरडे सर. थँक्यू सो मच सर. सोमनाथ खाडे शापूरवरून बिलॉंग करतायत. अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं जात आहे.
धन्यवाद सर. तर नाणेफेकीसाठी यायचंय सोनारपाड्याच्या कर्णधाराला विनंती असेल. आमच्यासोबत वेदा 11 KDH वाघिलवाडा संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालाय. तर सोनारपाडा संघाला विनंती करतो आपण यायचंय नाणेफेकीसाठी. तर पहिल्या सत्रात तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय सदानंद मेहर साहेबांचं इथे आगमन झालंय. दादांना मी विनंती करतो या दादा व्यासपीठावरती. आपली जागा आमच्या अतिथी कक्षात आहे, आमच्या मनात आहे. पहिल्या सत्रात अप्रतिम फलंदाजी अजय धुळे आणि विवेक गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 65 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 66 धावांचा एक मोठा आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे गुरवली संघासमोर. नक्कीच कल्याण विभागातील एक संघ आणि बदलापूर मधील एक दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पंधाचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले, बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला षटक करण धुळेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या चेंडूवरती डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण विश्वनाथच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळालं. वैयक्तिक व सांघिक अकाउंट ओपन केलं जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि सांबा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे करण धुळेचं. स्ट्राईक एंडला सांबा आहे. पुढचा चेंडू इथे माता मिस टाइम आहे. जेलची संधी. प्रमोद होते जेल खाली. कोणतीही चूक होणार नाही. पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मिळेल तो म्हणजे जय हनुमान जुवेली टीमला आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे गुरवली टीमला. थँक्यू. तर सन्माननीय आदरणीय काशीनाथ गाडे साहेबांना मी विनंती करते या दादा व्यासपीठावरती. आपलं देखील ओमसाई चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू करणचा. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. मिडॉनला विवेक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेने संघ पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 2 धावा. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे गुरवली संघाला. चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये अजय धुळे आणि विवेक गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू इथे माता मिस टाइम आहे. आणखीन एका जेलची संधी असेल. प्रमोद आहेत जेल खाली. कोणतीही चूक करणार नाहीयेत. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गुरवली टीमला. परतावा लागेल फलंदाज नितेशला, तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. तर सोनारपाडा संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी बघा लास्ट कॉल असेल. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालाय. सोनारपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पुढचा चेंडू करणचा. इथे मध्ये गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. चेंडू हवेत होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रायबल झालाय. तोपर्यंत एका धावेचा होता. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 3 धावा. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत अप्रतिमपणे हाताळलंय गोलंदाज करणने. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक व्यावसायिक खेळाडू. पुढचा चेंडू इथे माझा गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. मिड विकेटला चेंडू जाईल. 1 बाउंड सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करत असताना आलेला हा पहिला दमदार चौकार. थँक्यू. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय जितेंद्र मेहर साहेबांचं आगमन झालंय. एरंजड गावचे पोलीस पाटील त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल.
दादा आपण बसा आमच्या व्यासपीठावरती. दुसरं षटक येऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर टेक ऑफ घेतलाय चेंडूने आणि चेंडू सरळ जाऊन विसवलाय तो म्हणजे यष्टीरक्षक अजय धुळेच्या हातामध्ये. बघा दोन्ही संघांसाठी एकच गोष्ट म्हणेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. नक्कीच चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झाला त्या 8 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज प्रमोदचं सुरू आहे. अप्रतिम षटक पहिलं पाहायला मिळालं करणचं. 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलंय. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी सातत्याने गुडलेन स्पॉट वरती चेंडूची पिचिंग केली जाते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर बघा सोनारपाडा संघाला शेवटची 5 मिनिटं देण्यात येतील. जर सोनारपाडा संघाचा कर्णधार 5 मिनिटाच्या आत हजर झाला नाही तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र डीप मिड विकेटला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. पुढचा चेंडू हल्ला चढवलाय प्रमोद वरती. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ रेषेत चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलेला हा आणखीन एक संघर्षमय चौकार. अठ्ठेचाळीस धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा होता, मात्र यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतायत. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 9.00च्या सरासरीनुसार 18 धावा. समीकरणाचा जर विचार केला येणारे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल विजयासाठी. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे मिलिंद. विवेक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहिला चेंडू विवेकचा पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार फलंदाज मिलिंदच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय विवेक वरती. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. कमबॅक केले विवेकने. यॉर्करचा चेंडू हाताळला होता. तर समीकरणाचा जर विचार केला येणारे 10 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल विजयासाठी गुरवली टीमला. पुन्हा एकदा विवेक सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र स्लो व गतीचा चेंडू हाताळला होता. मोठा फटका खेळायचा होता, मात्र पायावरती चेंडू ब्रश झालाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेने नक्कीच इथे फरक पडणार नाहीये जयानुमान जुवेली टीमला. इथे चौकार षटकार लगवावे लागतील गुरवली संघाच्या फलंदाजांना, कारण धावसंख्या खूप मोठी आहे. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावफलकावरती फक्त 25 धावा लावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 9 चेंडू आणि 41 धावांची गरज. इथे माझा फर्निचर बिघडवलं जात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे गुरवली टीमला.
थँक्यू. प्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. क्रिकेट विथ म्युझिक असा संगम सातत्याने पाहायला मिळतो. तिसरं षटक विवेकचं. षटकार खाल्ल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलंय. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 धावा. पुढचा चेंडू विवेकचा. आता खोलवर डब्या चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत सचिन. पुढचा चेंडू सचिन साठी. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला युवराज आहेत. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. आज मात्र कर्णधारकाच्या भूमिकेत नक्कीच पाहू शकाल युवराजला. एक युवा खेळाडू, सातत्याने त्याची कामगिरी देखील चांगली पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वनाथ. सहा चेंडू आणि 40 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा 6 चेंडू 36 धावा होताना पाहिलंय. एखादा चमत्कार नक्कीच या सामन्याचं चित्र पालटू शकेल. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. मिड विकेटला युवराज आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. येणारे 5 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल विजयासाठी. अप्रतिम फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली, मात्र तशी फलंदाजी दुसऱ्या सत्रात व्हायला हवी होती, मात्र ती पाहायला मिळत नाही. रोख लावला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी. विवेक आहेत चेंडू खाली. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गुरवली टीमला. थँक्यू. तर सोनारपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या नाणेफेकीसाठी. तर बघा सेकंड सत्र देखील समाप्त व्हायला आलंय. सोनारपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या आपण नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू ते माझा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. फक्त औपचारिकता बॅलन्स असेल, पूर्णपणे सामना झुकलाय तो म्हणजे जय हनुमान जुवेली संघाच्या बाजूने. पुढचा चेंडू इथे मात्र प्रयत्न खूप चांगला होता. करण धुळेचा धावा वाचवण्यात यश आलंय. तर सामना जिंकलाय जय हनुमान. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. तर बघा दापोडे संघाचा कर्णधार आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. स्वैर चेंडू आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करायचंय आमच्या समालोचन कक्षामध्ये. पुढचा चेंडू माझा शेवटचा चेंडू होता या सत्रातील. सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान जुवेली टीमने. तर जय हनुमान जुवेली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि गुरवली संघाचं देखील मी कौतुक करेल. त्यांनी मात्र चांगला खेळ दाखवला आणि गुरवली संघाला पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. थँक्यू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो म्हणजे
अजय धुळेला ज्युनियर कृष्णा सातपुते नक्कीच प्रसाद परब सातत्याने उल्लेख करतात अजय धुळेचा ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून. तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने फलंदाजी करत असताना 9 चेंडूत 36 धावा कुठून काढल्यात. अप्रतिम खेळी अजय धुळेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या अजय